नमस्कार रसिक प्रेक्षक हो. आज मी तुम्हाला संजय धनगवाळ यांनी लिहिलेली एक कविता तुमच्यासाठी सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे एका चतकोर भाकरीसाठी. भर उन्हात तप्त असं चैत्राचं ऊन पडलेलं असताना रस्त्यावर काही विक्रेत्यांना पाहिल्यावर त्यांना ही कविता सुचलेली आहे आणि त्याचं शीर्षक आहे एका चतकोर भाकरीसाठी. ऋतू कुठलाही असू दे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, पाय पळत असतात, भाकरीसाठी वळत असतात. पाय पळत असतात, भाकरीसाठी वळत असतात. वादळ वारा असला तरी वाट कष्टाची धरावी लागते. घामाच्या धारा ओघळताना तप्त उन्हाची पर्वा करायची नसते. घामाच्या धारा ओघळताना तप्त उन्हाची पर्वा करायची नसते. कधी पावसात ओलं व्हायचं, कधी थंडीत कुडकुडायचं. चटके अंगावर घेताना रोज हातानं राबवायचं. चटके अंगावर घेताना रोज हातानं राबवायचं. हातानं राबवल्याशिवाय भाकरीचा प्रश्न सुटत नसतो. 2 घास पोटात गेल्यावर तेवढ्यापुरताच सण असतो. 2 घास पोटात गेल्यावर तेवढ्यापुरताच सण असतो. दिवस कसेही असले तरी वाट कष्टाची धरावी लागते. 2 पैसे हाती आल्यावरच भाकर तव्यावर शिजते. 2 पैसे हाती आल्यावरच भाकर तव्यावर शिजते. कधी कधी विश्रांतीला सावलीही दिसत नाही. कोरड्या घशाला पाणी मिळत नाही. थंडी वाजली की पांघरून घ्यायचं. पोटासाठी पायांना उन्हात जाळायचं. थंडी वाजली की पांघरून घ्यायचं. पोटासाठी पायांना उन्हात जाळायचं. सुख दुःख आजारपणाचा तर कधीच विचार होत नसतो. जगण्याच्या वाटेवरती रोज एक नवा संघर्ष असतो. जगण्याच्या वाटेवरती रोज एक नवा संघर्ष असतो. ऊन वारा चिंब भिजताना कधीच सुखाचं जगणं नसतं. एका चतकोर भाकरीसाठी रोजची मरमर असते. एका चतकोर भाकरीसाठी रोजची मरमर असते. खरंच ऋतू हिरवा असला नसला तरी कष्टकऱ्यांना कधीच नसतो सणवार उत्सव. मोल कष्टाचं मिळाल्यावरच असतो रोज दिवाळी दसरा आणि तोच महोत्सव. मोल कष्टाचं मिळाल्यावरच असतो रोज दिवाळी दसरा आणि तोच महोत्सव. कवी आहेत संजय धनगवाळ अर्थात कुसुमाई आणि सादर करती आरती गुप्ते. धन्यवाद.